नमस्कार मित्रांनो, GM स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव आहे ती वाट पाहत आहे. ही कथा आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर गोरख देशपांडे यांनी पाठवली आहे. पण कथा सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की जर तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरू करूया आजची भय कथा. बोरगावला जाणारी 5 वाजताची बस स्टॉपवर आली. तसा एवढा वेळ बसची वाट पाहत बसलेला ऋषी बसमध्ये चढला. ऋषी बसमध्ये बसून विचार करत होता, आपण का जात आहोत त्या खेडेगावात? बाबांनी कधी का नाही सांगितले याबद्दल? आता अचानक ते गावचे घर का विकत आहेत? घरातून निघाले तेव्हा फक्त एवढे बोलून निघाले होते की बोरगावला जाऊन येतो, तिकडे आपले घर आहे, त्याचा सौदा करायचा आहे, 3 दिवसात जाऊन येतो असे बोलून गेलेले बाबा आज 8 दिवस झाले तरी घरी आले नव्हते. खाजगी बसमध्ये बसलेला ऋषी विचार करत आपल्या शर्टच्या वरच्या खिशात असलेल्या कागदाच्या एका चिठ्ठीवर नजर फिरवली आणि त्यावर लिहिलेला पत्ता पुन्हा एकदा वाचला. बाळकरवाडा, खालची गल्ली, बोरगाव. एवढाच पत्ता त्याला त्याच्या बाबाच्या डायरीमध्ये मिळाला होता. तो पत्ता घेऊन तो त्याच्या बाबांच्या शोधात बोरगावला निघाला होता. आज तो त्या वाड्यात जाऊन पाहणार होता. जर काही मिळालेच नाही तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रीतसर तक्रारही नोंदवणार होता. साधारण रात्री 8:30च्या सुमारास ऋषी बसमधून एका थांब्यावर उतरला. रात्रीचा किर्र अंधार आणि त्या अंधारात एक दिवा आणि एक बोर्ड होता, जो गावाची वेस आणि गावाचे नाव दोन्ही दाखवत होता. बोरगाव फाटा. बोरगाव आपले हार्दिक स्वागत करत आहे अशा आशयाचा तो बोर्ड होता. ऋषीने पुन्हा एकदा तो कागदाचा तुकडा काढला आणि त्यावर पुन्हा एकदा गावाचे नाव आणि समोरचे नाव एकच आहे याची खात्री करून घेतली आणि तो गावाच्या दिशेने निघाला. गावाच्या आत भयान शांतता पसरली होती. रात्रीचे 8:30 म्हणजे खेडेगावातले 10 वाजले असे वाटत होतं. अंधारात वाट तोडवत आणि आपल्या हातातील छोटी बॅग सावरत ऋषी हळूहळू अंतर कापत होता. पण गावात रात्रीचा तो वाडा कसा शोधायचा असा प्रश्न ऋषीला पडला होता. डोक्यावर चांदण्यांचे छत होते आणि त्या प्रकाशात तो चालत होता. तेवढ्यात त्याला समोरून हातात बॅटरी घेऊन चालत येताना कोणीतरी दिसले. तसे ऋषीने त्या माणसाला हटकले आणि विचारले, साहेब, इकडे निंबाळकर वाडा कुठे आहे? ऋषीच्या या प्रश्नावर त्या माणसाने एकदा त्याच्याकडे बघत त्याला वरपासून खालपर्यंत निहाळले. तुम्ही या गावचे दिसत नाही? तो इसम म्हणाला. नाही, मी शहरातून आलो आहे इकडे. तो निंबाळकर वाडा आहे ना, तो आमचा म्हणजे माझ्या बाबांचा आहे. 8 दिवसापूर्वी माझे बाबा आले होते इकडे, पण परत घरी नाही आले. बॅग सावरत ऋषी म्हणाला. तुमचे बाबा आणि त्या वाड्यात? काय मस्करी करता राव? अहो, तो वाडा बंद आहे. कितीतरी वर्ष झाले तिकडे कुणी फिरकत सुद्धा नाही. गावच्या आणि वाड्याच्या शेजारची जी घरं होती ती पण बंद असतात. माझे ऐका, वाड्याचा नाच सोडा आणि माघारी जा, नाहीतर तुम्ही पण हरवून जाल तुमच्या बाबांसारखे. एवढे बोलून तो इसम हसू लागला. खरे तर ऋषीला त्याचा राग आला होता, पण त्याला आता गरज होती म्हणून त्याने सुद्धा हसून त्याला प्रतिसाद दिला आणि म्हणाला, मालक, तुम्ही वाडा तर सांगा कुठे आहे, बाकी मी पाहून घेईल. ऋषीचे असे उत्तर ऐकून तो इसम हसायचा थांबला आणि थोडे रागातच त्याने ऋषीकडे पाहिले आणि म्हणाला, इकडून थोडं पुढं गेले की डावीकडे वळा. तिकडून साधारण 15 पावलावर तो अंधारलेला वाडा आहे. असे बोलून तो इसम रागाने पाय आपटत निघून गेला. ऋषीने त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिले आणि हलकेच असून आपली बॅग सावरत तो निघाला. गाव पूर्ण शांत होते. मध्येच कुठेतरी कुत्रे भुंकत होते. त्याने एकदा घड्याळात पाहिले तर रात्रीचे 9:30 वाजत आले होते. पायाखाली आलेले खचकळगे
यांच्यापासून वाचत तो वाड्याच्या समोर येऊन उभा राहिला. काळोखात तो वाडा भव्य दिव्य दिसत होता. समोर मोठा लाकडी दरवाजा, जुन्या पद्धतीचे बांधकाम होते. ऋषीने दरवाजा वाजवला. साधारण 5 मिनिटांनी दरवाजा उघडला गेला. समोर साधारण 5 पावलावर एक म्हातारा हातात कंदील घेऊन उभा होता. वाढलेली पांढरी दाढी आणि केस, डोक्यावर मळलेले पागोटे, अंगात निळा शर्ट आणि काळपट धोतर, चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे पसरले होते. तोंडाच्या झालेल्या चंबूवरून तरी हेच वाटत होतं की त्याच्या तोंडात दात नाही आहेत. ऋषीने आत पाहिले, पण त्या म्हाताऱ्याशिवाय तिकडे अजून कुणी नव्हते. हे आजोबा एवढ्या लांब उभे आहेत, मग दरवाजा कुणी उघडला? ऋषीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तसे त्याच्या कानावर एक आवाज आला, कोण आपण आणि कोण हवे आहे आपल्याला? त्या आजोबांचा आवाज खूप लांबून आणि खूप खोल असा वाटत होता. पण हे कसे शक्य आहे? ते तर फक्त 5 पावले दूर उभे आहेत. विचार करत ऋषी म्हणाला, मी ऋषी निंबाळकर, या वाड्याचे जे मालक आहेत श्रीकांत निंबाळकर, त्यांचा मी मुलगा. ऋषीचे बोलणे संपले आणि आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आणि ते ऋषीच्या जवळ आले. कंदील त्याच्या चेहऱ्याजवळ घेऊन त्या उजाड्यात त्याचा चेहरा निळत होते. चेहरा पाहता पाहता त्यांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. त्यातून अश्रू गळू लागले. तोच चेहरा, तेच डोळे, तेच नाक. आजोबा उजेडात ऋषीला पाहून म्हणत होते, पण ऋषीला काय सुरू आहे काही समजत नव्हते. आजोबा, काय झाले? तुम्ही असे का पाहत आहात? हे पहा, मला माझे बाबा कुठे आहे ते मला हवे आहे. ऋषी थोडा घाबरून म्हणाला, तूच आहेस तो, मला खात्री आहे तूच आहेस तो. आजोबा खुश होऊन म्हणाले, पण ऋषीला यातले काही समजत नव्हते. आजोबा, काय झाले? तुम्ही असे काय पाहत आहात? मी कोण आहे? काय बोलत आहात मला काही समजत नाही आहे. ऋषी वैतागून म्हणाला, सांगतो पोरा, सर्व सांगतो, पण तू आधी चल माझ्यासोबत, मी सर्व सांगतो. असे बोलून आजोबा सरळ चालू लागले. वाडा दुमजली होता. डावीकडे आणि उजवीकडे पायऱ्यावरती जात होत्या. समोर मोठे अंगण होते आणि एक विहीर होती. हे आजोबा कोण आणि इकडे काय करत आहेत? आणि ते मला आत घेऊन जात आहेत. मी जायला हवे का त्यांच्या मागे? काही घातपात झाला तर? मी एकटा आहे. आत अजून कोणी दबा धरून बसले असले तर? या सर्व गडबडीमध्ये ते इकडे कसे आले हे विचारले नाही. असे एक ना अनेक विचार ऋषीच्या डोक्यात येत होते, पण त्याची पावले आपोआप त्या आजोबांच्या मागे पडत होती. ते दोघे एका खोलीसमोर येऊन थांबले. आजोबांनी ती खोली उघडली. तसे कसला तरी सडलेला वास त्याच्या नाकात शिरला. त्याने रुमाल काढून नाकावर धरला आणि आजोबांच्या मागे त्याने त्या खोलीमध्ये प्रवेश केला. खोलीमध्ये एक वृद्ध स्त्री बसली होती. तिचा अवतार थोडा वेगळा होता. केस अर्धे सफेद, अर्धे काळे, अंगावर मळलेली साडी. एका काथ्याने विणलेल्या खाटेवरती बसली होती. आजोबा तिच्या जवळ गेले आणि तिला म्हणाले, राधा, बघ कोण आले आहे, तुझा मुलगा ऋषी. तसे त्या स्त्रीने वरती पाहिले तर तिचा चेहरा आणि ऋषीचा चेहरा जवळपास सारखा दिसत होता. आता त्याला आठवले की ते आजोबा असे का बोलले. तेच नाक, तेच डोळे, तोच चेहरा. हे सर्व पाहून ऋषी थोडा घाबरला. नाही, हे शक्य नाही, असा मनात विचार आला. त्या स्त्रीचा आणि ऋषीच्या चेहऱ्यात बरेच साम्य होते. ऋषी पोरा, ही तुझी आई आहे, श्रीकांत निंबाळकरांची पत्नी राधा श्रीकांत निंबाळकर, आणि मी तुझा आजा मनोहर सुतार. किती वर्ष आम्ही तुझी आणि तुझ्या बापाची वाट पाहिली आणि तू आज आला आहेस. ऋषीचे त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. तो समोर बसलेल्या स्त्रीकडे एकटक पाहत होता. त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. नाही, हे शक्य नाही. माझी आई तर तिकडे शहरात राहते. तुम्ही खोटे बोलत आहात, हे खोटे आहे. ऋषी मागे सरकत म्हणाला, हे बघ पोरा, तू घाबरू नको, मी सर्व सांगतो तुला नक्की काय झाले होते. आजोबा असे म्हणाले आणि त्याला त्या स्त्रीच्या शेजारी बसवले. आजपासून साधारण 20 वर्षापूर्वी ही घटना घडली होती. राधा आणि श्रीकांतचं लग्न लावून दिले होते. मला श्रीकांत पसंत नव्हता, पण राधाचे त्याच्यावर प्रेम जडले होते. लग्न झाल्यावर राधा, श्रीकांत आणि मी इकडे या माझ्या वाड्यात राहू लागलो.
दिवस भराभर जात होते. लग्नाला 2 वर्ष झाली आणि तुझा जन्म झाला. त्यानंतर श्रीकांतने माझा सर्व व्यवसाय आणि शेती स्वतःच्या नावावर करून घेतली. तू जेमतेम 1 वर्षाचा झाला तेव्हा एक दिवस अचानक श्रीकांत तुला घेऊन गायब झाला. शोधाशोध झाली पण काही सापडला नाही. मग समजले की तो माझे शेत आणि व्यवसाय विकून पळून गेला होता. आमच्या हातात काही नव्हते. शोधायचा खूप प्रयत्न केला पण श्रीकांत काही सापडला नाही. आणि त्यात तू नव्हता म्हणून राधाला वेड लागले होते. तिला सांभाळत सर्व करणे मला शक्य नव्हते. म्हणून मी वाट पाहायचे ठरवले आणि आज तू आलास. हसत ते आजोबा पुन्हा म्हणाले, राधा, पाहिले का कोण आले आहे? त्या आवाजाने त्या स्त्रीने वरती पाहिले. तुझा मुलगा ऋषी आला आहे. तिने एकदा त्या आजोबांकडे पाहिले आणि पुन्हा ऋषीकडे पाहिले. माझे काम झाले. मी माझे वचन पूर्ण केले. श्रीकांत आणि ऋषी दोघे तुला भेटले. आता मी जायला मोकळा. असे बोलून ते आजोबा दरवाजापर्यंत जाऊन त्यांनी मागे वळून पाहिले आणि ते हवेत विरून गेले. हे पाहून ऋषी घाबरला. त्याने जे पाहिले ते खरे होते की त्याचा भास होता हे त्याला पण समजत नव्हते. म्हणजे आतापर्यंत तो ज्या आजोबांसोबत बोलत होता ते तर अस्तित्वातच नव्हते. त्याला आता समजले की तो दरवाजा कसा उघडला. विचार करत असताना अचानक त्याच्यासमोर एक भयानक हास्य घुमले. ते हास्य होते राधाचे. ते पाहून ऋषी घाबरला. तू माझा मुलगा ऋषी. हसत हसत राधा बोलत होती. बोलताना तिचे हावभाव वेगळे होत होते, जसे कुणी मानसिक रुग्ण करतो. कदाचित पोटचा गोळा दुरावल्यामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झाला होता. तिने हसत हसत ऋषीच्या गालावर हात फिरवला आणि अचानक दोन्ही हाताने तिने त्याचा गळा पकडला आणि जोरात दाबू लागली. तू माझा ऋषी नाही आहेस. तो लहान होता. माझे बाळ कुठे आहे सांग. चिडून ओरडून ती त्याचा गळा दाबू लागली. ऋषीला काय होत आहे हे काही समजत नव्हते. हळूहळू त्याची शुद्ध हरपली. हळूहळू त्याची धडपड थांबली आणि त्याच्या देहातून प्राण निघून गेला. इकडे राधा शांत झाली. ती उठली आणि एक वार ऋषीच्या प्रेताकडे पाहिले. माझा ऋषी कुठे आहे ते नाही सांगत ना तू? मी तुला पण बंद करून ठेवते. असे बोलून तिने बाजेची खाट बाजूला करून तिने त्याच्या खाली असलेल्या तळघराचा दरवाजा उघडला आणि तसे एक भयानक दर्प आला. खाली श्रीकांतचे प्रेत सडू लागले होते. त्या प्रेतावर तिने ऋषीचे प्रेत ढकलून दिले आणि दरवाजा बंद केला आणि ती पण हवेत विरून गेली. जेव्हा श्रीकांत पळून गेल्यावर बरीच वर्ष राधा आणि मनोहर आजोबा यांनी त्याचा शोध घेतला, पण शोध काही लागला नाही. श्रीकांतने सर्व पैसे घेऊन दुसरे राज्य गाठले आणि लग्न करून संसार सुरू केला. पण तो स्वतःच्या कमाईचा पैसा नव्हता म्हणून आलेले वैभव हळूहळू निघून गेले. ज्या लोकांकडून त्यांनी कर्ज घेतले होते ते लोक पैशासाठी मागे लागले आणि त्याला आठवले की हा वाडा विकून तो कर्जाचे पैसे देणार होता. शेवटी मुलाच्या आठवणीने राधाला वेड लागले. मनोहर आजोबांना ते सर्व पावत नव्हते. ते नेहमी म्हणायचे की ते दोघे परत येतील, मी घेऊन येईन त्यांना. पण याला काहीतरी वेगळे मान्य होते. मनोहर आजोबांना तीव्र हृदयाचा झटका आला आणि ते जागीच गेले. राधा वेडी झाली होती. तिला काही समजत नव्हते आणि तिच्या वेड्यापायी त्या घराकडे कोणीही फिरकत नव्हते. 8 दिवसांनी वास येऊ लागला तेव्हा लोकांनी दरवाजा तोडला तर समोर त्यांना 2 प्रेत दिसले. एक होते मनोहर सुतार आणि दुसरे राधाचे. तिचा मृत्यू अन्न पाणी न मिळाल्याने झाला होता. सर्वांना वाटले की ते दोघे पण सुटले, पण तसे नव्हते. मृत्यूनंतर पण या वाड्यात त्या दोघांना बऱ्याच वेळा पाहिले गेले होते. तो वाडा पछाडला होता. अजूनही ती वाट पाहत आहे तिच्या बाळाची. तर मित्रांनो, ही होती आपली आजची भय कथा. ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया अजून एका नवीन भय कथेत. धन्यवाद.